जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढगीमाळा बेल्ले या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन आनंदाने संपन्न। आज दिनांक 18 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढगीमाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाची सुरुवात श्री जानकुशेठ डावकर अध्यक्ष मुक्ताई देवस्थान यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य स्मिताताई पंकज खनसे, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य राजू शेठ बबन पिंगट, त्याचबरोबर विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन कैलास शेठ आवटी, बेल्लेगावचे माजी उपसरपंच निलेशजी कनसे, उद्योजक सचिन शेठ डावकर, समाजसेवक किसनराव देशमुख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेले नंबर 1च्या उपाध्यक्षा वैशालीताई मटाले, ग्रामपंचायत सदस्य किरणांना गुंजाळ, उद्योजक दिलीप शेठ मुलमुले, ग्रामपंचायत सदस्या शारदाताई बांगर, ग्रामपंचायत माजी सदस्य बबनराव बांगर, पाटील बुवा खामकर सर, अनिल कुटे सर, सभापती शिक्षक पतसंस्था कैलास डुमरे सर, तुकाराम खोडदे सर, संतोष रोकडे सर आदी मान्यवर व पालक मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते। जिल्हा परिषदेच्या सदस्या स्मिताताई कनसे व राजशेठ पिंगट यांचे विद्यार्थ्यांनी जोरदार असे स्वागत करण्यात आले। ढगीमाळा अंगणवाडी या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। अंगणवाडी कार्यकर्त्या रंजना चोरे मॅडम व कल्पना पिंगट मॅडम यांचेही मोलाचे सहकार्य यावेळी लाभले आहे। विद्यार्थ्यांनी एकूण 20 गीतं या कार्यक्रमामध्ये सादर केले। शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ कुलकर्णी सर, उपशिक्षक महादेव कुरकोटे सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष भोसले, उपाध्यक्ष प्रियांकाताई पिंगट, जाकीरभाई इनामदार, सचिनजी आवटी, बाळासाहेब विश्वासराव, विष्णू डावकर आदींनी विशेष असे परिश्रम घेतले। सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ यांना शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने स्नेहभोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य स्वप्नील शेठ मुंजाळ यांनी केले। कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामस्थ पालक यांनी सुमारे 20,000 रुपयाची देणगी यावेळी जिल्हा परिषद शाळा ढगीमाळा यांना देऊन मुलांचे कौतुक करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद, ढगीमाळा बेल्ले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंकज खनसे, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, सर्व पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ या सर्वांचं मी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने स्वागत करतो। आजचा आपला स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला माझ्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, पंचायत समितीच्या वतीनं शुभेच्छा देतो। आणि तुम्ही जे काम सांगितले याच्यापेक्षा जास्त सांगा, एक लय कमी झाली। तुमचे डिटीजर बोर्ड हे किरकोळ हे सगळं होईल। त्या 2 शाळा जशा झाल्या गावातली जिल्हा परिषद एक आणि इंदिरानगर, त्याच पद्धतीचं तुम्हाला सगळं मिळेल। त्यांना सगळं दिलेलं आहे। आपण काही लोक वर्गणीतून देऊ, काही ग्रामपंचायतीतून देऊ, काही जिल्हा परिषदमधून देऊ, काही पंचायत समितीतून देऊ। तुम्हाला जे जे लागेल ते सर्व मिळेल। शाळा आमची या गावातली ढगीमाळ्यातली खासगी शाळेपेक्षा चांगली झाली पाहिजे। तुम्हाला काय लागेल ते आमच्याकडे मागा, तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही हा शब्द देतो। धन्यवाद। शाळा ढगीमाळा आयोजित स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहोत। यामध्ये व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, शिक्षक वृंद, माझ्या समोर सगळे बसलेले पालक, ढगीमाळ्यातील ग्रामस्थ आणि आज खरं या कार्यक्रमाचे जे शिल्पकार आहेत ते माझ्या सर्व लहान छोट्या विद्यार्थ्यांचे मी प्रथमतः या ठिकाणी मनापासून स्वागत करते। आज खरं तर शाळा म्हणजे फक्त शिक्षण नव्हे तर शाळा म्हणजे आज ही एक संकल्पना आहे, विद्यार्थ्यांना घडवणारी एक संकल्पना आहे आणि एक सुंदर प्रयोगशाळा देखील आहे। आज या शाळेच्या माध्यमातून उद्याचे आपले उत्तम वक्ते, उत्तम शिक्षक आज या शाळेच्या माध्यमातून घडणार आहेत। आणि खरं तर दादा, मी आता मला वाटलं मोठी शाळा असेल, परंतु एवढी छोटी शाळा असून एवढा सुंदर कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित तुम्ही केला त्याबद्दल खरं तुमचं सर्वांचे, शिक्षकांचे म्हणा, सर्व ढगीमाळ्यातील ग्रामस्थांचे मी प्रथमतः या ठिकाणी आभार व्यक्त करते। आज खरं तर या शाळेच्या माध्यमातून आपल्या या विद्यार्थ्यांचं पुढील भविष्य हे उज्ज्वल होणार आहे आणि त्याचं काम, हे ज्ञानदानाचं काम तुम्ही शिक्षक करताय त्याबद्दल तुमचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करते। आज आणि तुम्ही सांगितलं की जी आपली डिजिटल बोर्डची मागणी आहे, तर दादा नक्कीच आता राजू दादांनी तर सांगूनच टाकलंय का हे खूप किरकोळ कामं आहेत, जरा दुसरी चांगली कामं सांगा।
तर आता निश्चित प्रकारे आमच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून म्हणा, पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या शाळेसाठी जे काही योग्य असतील ती सर्व कामे आपण या ठिकाणी पूर्ण करू हा विश्वास या ठिकाणी देते. तुम्हाला कोणत्याही प्रकारची आमच्याकडं काय म्हणतात मागण्या नाही करावं लागणार. ज्या शाळेसाठी ज्या उपयुक्त गोष्ट असतील त्या आम्हीच तुम्हाला सांगून, ज्या ज्या कमतरता आहेत त्या नक्की एक दिवस लिस्ट काढा, त्या आपण सर्व काही मागण्या या ठिकाणी पूर्ण करू हा विश्वास या ठिकाणी देते. आणि या स्नेह संमेलनाच्या तुम्हा सर्वांना, माझ्या या सर्व छोट्या मित्रांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.